नाशिकमध्ये मतदानादरम्यान राडा झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये मतदानादरम्यान राडा झालेला आहे। अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन्स बंद आहेत, त्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहतोय आणि नाशिकमध्ये तर मतदानादरम्यान राडा झाल्याची सध्या माहिती मिळते। तर आपण ही सध्या दृश्य झी24 तासवर पाहतोय। आज मतदान होत आहे 29 महापालिकांसाठी आणि नाशिकमध्ये मात्र राडा झाल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आता ही एक व्यक्ती आपल्याला दिसते, हातामध्ये त्यांच्या दांडा आहे आणि अशा पद्धतीने हा राडा सध्या सुरू आहे। नेमका हा काय प्रकार आहे हे अद्याप समोर आलेले नाही। मात्र सावतानगर परिसरामध्ये पैसे वाटप असल्याचा सध्या आरोप केला जातोय। पैसे वाटले जात असल्याच्या आरोपातून सध्या हा राडा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही आपल्याला हे सगळे माणसं दिसत आहेत। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, काही मंडळी हातामध्ये दांडके घेऊन काही जणांना मारहाण करताना दिसत आहेत, नेमकं हे काय प्रकरण आहे? नक्कीच नाशिकच्या सावतानगर परिसरामध्ये मुकेश शाहने यांच्या कार्यकर्त्यांनी सुधाकर बडगुजर हे पैसे वाटण्याचा आरोप केल्यानंतर इथे गोंधळ उडाला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत ते आमने सामने आले होते आणि त्यानंतर पोलिसांचा जो सौम्य बळाचा वापर करावा लागला। पोलिसांनी या गर्दीला पांगवलेलं आहे। आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण सध्या या परिसरामध्ये पाहायला मिळतंय। खरं तर नाशिक शहरामध्ये अनेक ठिकाणी पैसा वाटपाच्या घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या आणि यामुळे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आमने सामने येऊन एकमेकांना शिवीगाळ्याच्या घटना घडत होत्या आणि आता प्रत्यक्षात सावतानगर परिसरामध्ये मुकेश शहाणे यांचे काही कार्यकर्ते हे बडगुजरांच्या कार्यालयाच्या समोर आले होते। स्वतः मुकेश शहाणे देखील यात होते आणि पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला आणि यामुळे गोंधळ निर्माण झाला। त्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्जचा वापर करावा लागला आणि यामुळे सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। या इथं पोलीस बळाचा वापर करताना पाहायला मिळत आहेत आणि दुसरा विषय म्हटला तर शहरातील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अगदी सागर, बडगुजर यांच्यावर पोलिसांनी काही कारवाई केलेली आहे का, तक्रार नोंदवलेली आहे का? अजून तरी यातल्या कुठल्याही प्रकारची तक्रार जी आहे ती नोंदवण्यात आलेली नाहीये। मात्र याबाबत पोलिसांना विचारले असता गर्दी या ठिकाणी झालेली होती, यामुळे सौम्य बळाचा वापर जो आहे तो पोलिसांना करावा लागला। मुकेश शहाणे जे आहेत त्यांनी हा आरोप केलेला आहे की बडगुजरांचे काही कार्यकर्ते हे पैसे वाटत होते आणि यामुळे हा मोठा गोंधळ निर्माण झालेला होता। मात्र याबाबत अजून कुठल्याही प्रकारची तक्रार जी आहे ती पोलीस ठाण्यात दाखल केलेली नाहीये। मात्र गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केल्याचं समोर आलं आहे। अगदी सागर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सावतानगर परिसरामध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि जिथे गर्दी आहे त्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार सुद्धा केलेला आहे। तर नाशिकमध्ये मतदानादरम्यान राडा झालेला आहे आणि नाशिकमध्ये दृश्य सुद्धा आपण पाहिलेली आहेत। सावतानगर परिसरामध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप झालेला आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गर्दी दिसेल त्या ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार केलाय। ट्रॅफिक जाम झाल्याचा कॉल होता। ट्रॅफिक जाम झाल्यानंतर इथे आलो आम्ही। या ठिकाणी एबल सर पण आहेत आमच्या बरोबर, पूर्ण स्टाफ आहे। तर पूर्ण ते ट्रॅफिक जाम झाल्यामुळे लोकांचे कॉल पडत होते, तर मॉब डिस्पोजल झालेला आहे आणि मॉब निघून गेलेला आहे सगळा। सौम्य बळाचा वापर केलेला होता, निगेटिव्ह समोरासमोर भिडले होते। समोर त्या ठिकाणी आमच्या टीम आहे सर्व